हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DH2 अकॅडमीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. तुम्ही जर महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंटची तयारी करत असाल और डिसेंबरमध्ये होणाऱ्या नगर परिषदच्या एक्झामची तयारी करत असाल तर आणखी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना आहे. त्यातल्या त्यात तुमच्यापैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांचं BSc ॲग्री झालेलं आहे किंवा BSc झालेलं आहे, त्याचबरोबर बँकिंगची जर प्रिपरेशन करत असाल तर आणखी त्यातल्या त्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे की आणखी एक गव्हर्नमेंटचे जॉब तुम्हाला मिळू शकते. डायरेक्ट जॉब असेल, ह्याच्यामध्ये कोणतं प्री मेन्स एक्झाम द्यायची गरज नाहीये. डायरेक्ट विदाउट इंटरव्ह्यू सिलेक्शन असेल. बघा, भारतीय कपास निगम लिमिटेड, द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, CCI किंवा त्याला भाकनी असं म्हणतात, यांच्या मार्फत विविध रिक्रुटमेंट्स अनाऊन्स झालेल्या आहेत. जस्ट काल 12 तारखेला यांच्या मार्फत रिक्रुटमेंट भरतीचा आदेश जारी केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी विविध पोस्टसाठी जवळपास आपल्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी जर पाहायला गेलं तर 60 जागा आहेत आणि नॉर्मली जे स्टुडंट सायन्स बॅकग्राऊंड मधून आहेत किंवा ज्यांचं बँकिंग चालू आहे त्यांच्यासाठी 120 आणि 20 असे टोटल 140 जागा आहेत. जे स्टुडंट्स महावितरणची एक्झामची प्रिपरेशन करायला त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे 60 जागा दिलेल्या आहेत. जसे की ज्युनियर असिस्टंट अकाउंट्सचे 40 पद आणि मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंटचे 20 पद, असे टोटल 60 पदांसाठी त्यांनी अप्लाय करू शकतात. या व्हिडिओमध्ये सिलेबस काय काय असेल, एज लिमिटचं क्रायटेरिया काय काय असेल, काय नाही, जेवढेही तुमचे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन असतात त्याचा आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेन. राईट, साइड बाय साइड जी आपली महावितरणची बॅच चालू आहे, जी महावितरणची टेस्ट सिरीज चालू आहे, ते सेम सिलेबस, राईट, तेच सेम सिलेबस, तीच बॅच जी आहे ते तुम्ही या एक्झाम साठी परचेस करू शकता. याच्यासाठी दुसरी कोणती नवीन बॅच जॉईन करायची गरज नाही. जर महावितरणचा अभ्यास करत असाल तर तीच बॅच जॉईन करायचा आहे. आणि इफ इन केस तुम्ही जर बॅच जॉईन केलं नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी मी कुपन कोड देईन, तो अप्लाय करा, तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळेल. आपण आतापर्यंत ती बॅच 1000 रुपयाला सेल करत होतो किंवा टेस्ट सिरीज जे आहे ते आपण 400 रुपीजला सेल करत होतो, त्याच्यापेक्षा कमी प्राइसला वन डे ऑफर साठी तुम्हाला मिळेल. ऑलराईट, चला, सर्वात पहिले बघा, याच्याबद्दल काही बेसिक गोष्टी मी सांगतो की फॉर्म ओपनिंगची जी डेट आहे ते 12/6/2024 रोजी स्टार्ट झालेली आहे आणि क्लोजिंग डेट आहे, जी लास्ट डेट असेल ती असेल 2 जुलै 2024. ही लास्ट डेट असेल फीची. त्याच्यानंतर तुम्हाला बाकी गोष्टी करता येणार नाहीये. त्याच्यानंतर जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर वेबसाईटचं नाव व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. www.cotcorp.org.in www.cotcorp.org.in या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला जे आहे तुमचं फॉर्म सबमिशन करायचं आहे. त्याचबरोबर आता चेक करा की जे पोस्ट आहेत, सर्वात पहिले बघा, एक पोस्ट आणि त्याच्यासाठी लागणारा क्रायटेरिया मी तुम्हाला सांगेन. जो पहिलं पद आहे तो आहे मॅनेजमेंट ट्रेनीचा. राईट, मॅनेजमेंट ट्रेनीचे टोटल 20 पद आहेत. त्याच्यासाठी क्रायटेरिया काय काय लागेल तर सर्वात पहिलं त्याच्यासाठी क्रायटेरिया लागेल की एकूण 20 जागा आहेत. 20 जागापैकी SC ला 1, त्याच्यानंतर ST ला 2, OBC 3, EWS मध्ये 2 आणि UR मध्ये 11 आहेत. त्यानंतर SC मधून वापस पुन्हा एक जागा इथे तुम्हाला अवेलेबल, अशी टोटल 20 जागा आहेत. मिनिमम स्टुडंटचं जे एज लिमिट आहे ते असलं पाहिजे 30. राईट, आणि एक्झाम देण्यासाठी जी पात्रता हवी आहे किंवा जे डिग्रीचं क्वालिफिकेशन पाहिजे, एक तर तो बाय प्रोफेशन CA पाहिजे किंवा बाय प्रोफेशन तो CMA पाहिजे. राईट, म्हणजे जे CA किंवा CMA आहेत त्यांना इथं, जर त्यांचं CA CMA चं जर व्यवस्थित चालत नसेल, राईट, तर इथे एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कनिष्ठ वाणिज्यिक अधिकारी म्हणजेच ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, ज्याचे टोटल 120 जागा आहेत. आता त्या 120 जागासाठी 112 आणि 8 असं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे. आता 112 कोणासाठी आहेत आणि हे 8 कोणासाठी आहेत, अशी टोटल 120 जागा. हे असं डिवायडेशन कशानुसार झालेलं आहे चेक करा. इथं वर हेडिंग मध्ये सांगण्यात आलेलं आहे रेग्युलर साठी आणि बॅकलॉग कॅटेगरीसाठी. राईट, अशा 2 विभागात त्यांनी जागेची विभागणी केलेली आहे. आणि ज्याच्यामध्ये जर बघितलं तर
120 पैकी SC साठी 18, ST साठी 9, OBC साठी 32, EWS साठी 11 आणि UR साठी 42 जागा ज्या आहेत त्यांनी राखीव ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आउट ऑफ टोटल पोस्ट 4 पोस्ट इज रिझर्व्ड फॉर PWBD अँड 11 पोस्ट फॉर एक्स सर्व्हिसमॅन. म्हणजे जे अगोदरचे जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला द्यायचे असेल, एक्सपायर वगैरे झालं असेल तर असे याच्या 11 जागा त्यांनी ठेवलेल्या आहेत. आता या ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह साठी जर तुमचं क्वालिफिकेशन काय पाहिजे तर कंपल्सरी जे स्टुडंट आहे ते BSc ॲग्रिकल्चर फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ अन ॲग्रिगेट ऑफ 50 मार्क्स अँड 45 मार्क्स इन केस ऑफ SC, ST अँड PH कॅन्डिडेट्स. राईट, हे तर बेसिक आहे. तुम्ही अनेक वेळा एक्झामचा फॉर्म ऐकला असाल, वाचला असाल, कळून गेला असेल. मिनिमम जे एज लिमिट आहे ते 30 आहे, त्याच्यापेक्षा अबव स्टुडंट्सला देता येणार नाही. त्याच्यानंतर ज्युनियर असिस्टंट जनरल आता मी फक्त एक्झाम साठी लागणारा क्रायटेरिया सांगत आहे. व्हिडिओच्या अपकमिंग पार्ट मध्ये जे आहे सिलेबस सुद्धा सांगून टाकेन, जेणेकरून तुमचे सर्व डाउट्स क्लिअर होतील. नेक्स्ट पद आहे ज्युनियर असिस्टंट जनरल. ज्युनियर असिस्टंट जनरल साठी टोटल 20 वेकन्सीज आहेत. त्याच्यासाठी जे क्रायटेरिया आहे चेक करा काय काय गोष्टी आहेत. टोटल 20 पद आहेत. याच्यासाठी BSc ॲग्रिकल्चर, याच्यासाठी सुद्धा BSc ॲग्रिकल्चरर्स आहेत. टोटल 20 पद. 14 कोणाकोणासाठी चेक करा. SC साठी 3, ST साठी 1, OBC साठी 5, EWS साठी 2, UR साठी 3 आणि इथं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि OBC साठी 3 असे टोटल 6 पद इथे दिलेले आहेत. एज लिमिट आहे 30. राईट. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं ज्याची तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत आहात, जे की महावितरणची जी एक्झामची तयारी करायला ज्युनियर असिस्टंट अकाउंट साठी, त्यांच्यासाठी सुद्धा इथं सेम पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट. टोटल 40 जागा आहेत. राईट. आणि या 40 जागेसाठी टोटल बघायला गेलं तर 35 नॉर्मल साठी 5 आणि बॅकलॉग साठी, नॉर्मल साठी 35 आणि बॅकलॉग कॅटेगरी साठी 5 आहेत. ज्याच्यामध्ये SC साठी 6, ST साठी 3, OBC साठी 11, EWS साठी 4 आणि UR साठी टोटल 11 जागा आहेत. एज लिमिट आहे 30 आणि स्टुडंटचे जे क्वालिफिकेशन पाहिजे, स्टुडंटचं क्वालिफिकेशन पाहिजे BCom फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. कोणत्याही युनिव्हर्सिटी मधून BCom पाहिजे. ॲग्रिगेट 50 आणि मिनिमम 45. हे तर बेसिकच तुम्हाला माहित असेल. ऑल राईट. त्याच्यानंतर जे हिंदी ट्रान्सलेटर वगैरे आहे त्याचं काही जास्त मॅटर करत नाही. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट काही गोष्टी चेक करा. हा जो PDF आहे जो माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही पाहताय, हे आपल्या क्लासच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकून टाकेन. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. ऑल राईट. कमेंट करा, मी टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला सेंड करेन. ओके. त्याच्यानंतर काही बेसिक गोष्टी. ऍप्लिकेशन फी चे चार्जेस बघा. जनरल साठी ऍप्लिकेशन फीस 1000 रुपये आहे अँड इंटिमेशन चार्जेस 500 असे टोटल 1500 रुपये आहेत. आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWBD साठी काही नाहीये, फक्त इंटिमेशनचे 500 रुपये आहेत. दॅट्स इट. राईट. आणि बँकिंगचे चार्जेस असतील ते बर्न बाय कॅन्डिडेट, ते काही नॉर्मल आहे. आपल्याला बँकिंग चार्जेस पेड करा म्हणाले, ऑप्शनच नाही आपल्याला दुसरं काही पेड करायला. डॉक्युमेंट्स काय काय लागतात चेक करा. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरत असताना लागतील. ओके. फटाफट स्क्रीनशॉट घ्या. किती साईज मध्ये काय म्हणाले काय नाही ते, अदरवाईज मग पुन्हा आणखी नेट कॅफेवरून वापस यावं लागेल. ओके. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. एक्झामिनेशन कुठं कुठं होणार आहे तर ऑल ओव्हर इंडियामध्ये 11 सेंटर्स एक्झामचे दिलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जे सेंटर आहे ते मुंबई किंवा नवी मुंबई या ठिकाणी होणार आहे. हैदराबाद, दिल्ली, चेन्नई, लखनौ, चंदीगड, कोलकाता, बेंगळुरू, अहमदाबाद, पटना आणि जयपूर. आता जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना मोस्ट ऑफ स्टुडंट्सला मुंबई जवळ पडेल. त्याच्यानंतर हैदराबाद, जे नांदेड साईडच्या एरियामध्ये राहतात मराठवाड्यामध्ये, मुंबईपेक्षा हैदराबाद त्यांना थोडस सोपं जाईल. मे बी खानदेशमध्ये तिकडे असाल तर अहमदाबाद मध्ये सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता. कोणतीही सिटी निवडा ऍज पर युअर चॉईस. त्याच्यानंतर नेक्स्ट काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन याच्याशी रिलेटेड. ओके. आता बघा, मॅनेजमेंट ट्रेनिंग
ओके. मॅनेजमेंट ट्रेनी जे सीए किंवा सीएमए साठी जे पद आहेत त्याच्यासाठी जे मी तुम्हाला सांगितलं होतं सीएसीएमए च्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं ऑलरेडी झालेलं आहे, असं नाही की बाबा ते परस्युइंग करत आहेत, नाही ऑलरेडी तुमच्याजवळ सीए किंवा सीएमए ची डिग्री पाहिजे, तर यांच्यासाठी जे 120 मार्काची ऑब्जेक्टिव्हची एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये चेक करा की जनरल इंग्लिश, रिझनिंग, क्वांट आणि जनरल नॉलेज असे 4 सब्जेक्ट असणार आहेत. एक एक मार्कासाठी एक क्वेश्चन येईल आणि 15 क्वेश्चन असणार आहे. टोटल 60 क्वेश्चन झाले. त्याच्यानंतर सब्जेक्टिव्ह नॉलेज मध्ये त्यांना दिलेलं आहे अकाउंट्स, राईट. सब्जेक्टिव्ह नॉलेज मध्ये त्यांना दिलेलं आहे अकाउंट्स. 60 मार्काची त्यांची एक्झाम होईल, ज्याच्यामध्ये सर्वात पहिला अकाउंटिंग मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड्स बद्दल इन्फॉर्मेशन विचारलेलं आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट बद्दल विचारलेलं आहे. अकाउंटचे पूर्ण पार्ट तुम्हाला इथे दिसत असतील जे की आपण ऑलरेडी 11th-12th मध्ये किंवा आपल्या महावितरणाच्या कोर्स मध्ये डिस्कस केला. हे सगळे तेच पार्ट आहेत. काही आपल्याला झाले असतील महावितरणमध्ये किंवा आपल्या नगर परिषदच्या एक्झाम मध्ये किंवा होणार असतील, राईट. त्याच्यानंतर बिझनेस लॉस, कंपनी लॉ, कॉस्ट अकाउंटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, टॅक्स, ऍडव्हान्स अकाउंटिंग, ऑडिटिंग अँड अश्युरन्स असे काही टॉपिक्स आहेत जे मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या पदासाठी आहेत. इफ इन केस तुम्ही सीए किंवा सीएमए असाल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. 20 जागा आहेत, राईट. पगारीबद्दल इथं एकाच ठिकाणी मेन्शन केलेलं आहे 35,000 पासून 1 लाख, आय थिंक 35,000 ते 90,000 पर्यंत स्टार्टिंग पेमेंट यांची असणार आहे, आणि ज्याच्यामध्ये 3 वर्षानंतर 15 ते 20% वाढ असेल असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. बघा, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह ह्याच्या अगोदर जे बघितला होता आपण, चेक करा, ते मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी बघितला होता, सीएस साठी. आता ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह याचे सर्वात जास्त 120 पद आहेत. या 120 पदासाठी एक्झॅक्ट सिलेबस काय काय असेल, डिग्री तर कंपल्सरी बीएससी ऍग्रीची तर पाहिजेच पाहिजे, बट सिलेबस काय असेल एक्झाम मध्ये, तर सिलेबस असेल जनरल इंग्लिश 1 मार्काला एक एमसीक्यू 15 क्वेश्चन्स, रिझनिंग, कॉन्ट आणि जनरल नॉलेज हे सेम सिलेबस असणार आहे, राईट. हे कुठंच चेंज होणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला इथं सब्जेक्टिव्ह नॉलेज मध्ये इथं काही तुमचे टॉपिक्स सांगण्यात आलेले आहेत. ऍग्रिकल्चर और मार्केटिंग, ट्रेड अँड प्रॅक्टिसेस, फार्म पॉवर अँड मशिनरी, ऍग्रिकल्चर, एंटॉमॉलॉजी, राईट. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे, चेक करा, क्रॉप पेपर, क्रॉप पेस्ट अँड देअर मॅनेजमेंट असे तुमचे ऍग्रीचे सर्व सब्जेक्ट आहेत. काही काही कारण माझा ऍग्री झालेला नाहीये त्यामुळे मी एकदम त्याच्याशी फॅमिलियर नाहीये. ओके, आय होप जे जे ज्यांचं ऍग्री झालेलं आहे त्यांनी त्याच्यासोबत ऍग्री करत असतील. ओके, डन. त्याच्यानंतर ज्युनियर असिस्टंट जनरल. आता नेक्स्ट पोस्ट चेक करा. याच्या अगोदर बघितलं होतं ज्युनियर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर असिस्टंट, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह झालं, ज्युनियर असिस्टंट जनरल 20 पोस्ट आहेत. आपण याच्यावर येऊयात कारण हे आपलं पोस्ट आहे. ओके, तरी सुद्धा एक वेळेस सांगणं भाग आहे कारण आपल्याजवळ खूप सारे स्टुडंट बँकिंगचे सुद्धा आहेत जे एक्झाम्स देत आहेत नगर परिषद किंवा महावितरणचे आपले. ओके, तर ज्युनियर असिस्टंट जनरल मध्ये चेक करा, बीएससी ऍग्री लागेल त्याच्यासाठी. बाकी जे 4 युनिट आहेत ते तर सेम असणार आहेत, ह्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. ओके, यार मला कधी कधी प्रश्न पडते, खास करून ऍज अ कॉमर्स स्टुडंट म्हणून, जेव्हा सरकारला म्हणा किंवा जे एक्झाम घेणारं डिपार्टमेंट आहे, तुम्ही सगळ्याच एक्झाम मध्ये क्वांट, रिझनिंग, जनरल नॉलेज हे जर घेणार असाल तर मग आम्हाला 11वी-12वीला किंवा त्या बीकॉम मध्ये कम्प्युटर हे ते नॉन रिलेटेबल सब्जेक्ट कशाला देता? बीकॉम सोबत ह्याची तयारी चालू करा ना. ऍटलीस्ट समोर जाऊन फायदा तरी होईल. नसता मग बीकॉम मध्ये नसेल तर बीकॉमचे वेगळ्या सब्जेक्टची स्टडी करा, पुन्हा आणखी बँकेचा क्लास लावून किंवा स्पर्धा परीक्षेचे क्लास लावून याचा अभ्यास करा. काय कामाचं? मी तर माझ्याकडचे जेवढे 12वी झालेले यावर्षीचे स्टुडंट आहेत किंवा इथून पुढचे येणारे स्टुडंट आहेत, सरळ सरळ सांगेन की बाबा डिग्रीला तुम्ही मुक्त मध्ये टाकून टाका आणि हेच तुमचे डिग्रीचं सिलेबस म्हणून बीकॉम पासूनच स्टार्ट करा. पुढे जाऊन लई फायद्यामध्ये राहणार आहोत तुम्ही. ऑलराईट, जेव्हा ह्यांना एक्झाम मध्ये हेच सगळं रिझनिंग, क्वांट, जनरल अवेअरनेस घ्यायचं, जनरल नॉलेज घ्यायचं, मग बाकी सब्जेक्टचं काही कामच नाही. ओके, हा, जर राग आला असेल तर सॉरी फॉर दॅट, अदरवाइज आय डोंट केअर. युनिट 5 सुद्धा बघा तुमचं, तुम्हाला चेक करायचं तेच जे आहेत जे एक्झिक्युटिव्ह साठी जे होते
तेच जनरल सीट आहेत. ओके, चला आता येऊयात आपण एकदम टॉपिकवर, आपल्या पॉइंटवर. ज्युनियर असिस्टंट अकाउंट बीकॉम साठी, ज्युनियर असिस्टंट अकाउंट बीकॉम साठी यांनी 40 पदांसाठी रिक्रुटमेंट अनाउन्स केलेली आहे. ज्युनियर असिस्टंट अकाउंट 40 पोस्ट याच्यामध्ये वेकन्सीज आहेत. आता याच्यामध्ये चेक करा, जे 4 युनिट आहेत ते तर सेम राहणार आहेत, काहीच त्याच्यामध्ये फरक नाही. एक दोन टॉपिक इकडे तिकडे असतील, राईट. जसं की इथं कोडेड इनइक्वालिटीज असं रिझनिंग मध्ये दिलेलं आहे, सिलॉजिझम सुद्धा इथे दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर जे युनिट 5 आहे इंडक्टिव्ह सिलेबस मध्ये, ज्याच्यामध्ये 60 मार्काचं प्रश्नपत्रिका असेल. नंबर ऑफ क्वेश्चन सुद्धा आय गेस 60च आहेत, राईट. आता बघा, कोणतं जे तुम्ही महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंटचा अभ्यास करायला, ते सेम अभ्यास तुम्हाला ह्या पोस्ट साठी लागेल, राईट. इफ इन केस तुम्ही फॉर्म भरणार असाल तर फॉर्म भरत असताना तुम्हाला ज्युनियर असिस्टंट अकाउंटचं फॉर्म भरायचं, ज्यासाठी क्वालिफिकेशन तुमचं बीकॉम पाहिजे. एज लिमिट जे आहे ते 30, मिनिमम 30 इयर्स तुम्ही असले, मॅक्सिमम 30 इयर्स तुम्ही असले पाहिजे. ओके, डन. फायनान्शियल अकाउंट्स नंतर बघा कॉस्ट अकाउंट नंतर इथे त्यांनी दिलेले आहेत टॅक्सेशन, राईट. सर्वात पहिले फायनान्शियल अकाउंट, त्यानंतर कॉस्ट अकाउंट, टॅक्सेशन. महावितरणच्या बॅच मध्ये मागच्या 3 दिवस झाला मी कॉस्ट अकाउंटचे व्हिडिओ शूट करतोय. उद्या दिवसभरामध्ये किंवा आज दिवसभरामध्ये धडाधड व्हिडिओ येतील आणि हे पूर्ण कॉस्ट अकाउंटचं सिलेबस जे आहे ते कव्हर होऊन जाईल, राईट. आणि महावितरणच्या बॅचवर ऑफर सुद्धा येणार आहे. 1000 रुपयाची प्राइस त्याच्यापेक्षा कमी होणार आहे. चेक करा, टेलिग्राम ग्रुपमध्ये कुपन कोड आलेला असेल किंवा टेस्ट सिरीज वर सुद्धा कुपन कोड आलेला असेल, फटाफट बघून घ्यायचंय. ओके, त्यानंतर टॅक्सेशन नंतर बिझनेस लॉ नंतर ऑडिटिंग. बिझनेस लॉ मध्ये बघा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, द पेमेंट बोनस ऍक्ट, एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड, मिसलेनियस प्रोव्हिजन्स ऍक्ट 1952, द पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट, राईट. ऑलरेडी याच्यातले 4 ऍक्ट जे आहेत ते आपण महावितरणच्या बॅच मध्ये बघितलं. राहिले, इफ इन केस जर तुम्ही ह्या पर्टिक्युलर एक्झाम साठी बॅच जॉईन करत असाल तर मला एक वेळेस नक्की मेसेज करा. मी तुम्हाला रिमेनिंग ऍक्ट्स जे आहेत, जसे की मिसलेनियस प्रोव्हिजन्स ऍक्ट 1952, याचे सुद्धा नोट्स मी तुम्हाला देऊन टाकेन. बाकी सर्व ऍक्ट झालेले आहेत, डन. त्याच्यानंतर ऑडिटिंग असेल, फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, त्याच्यानंतर फायनान्शियल मार्केट्स अँड इन्स्टिट्यूशन असतील, ऑर्गनायझेशन जसे की ओसीएम सारखे छोटे छोटे जे गोष्टी असतात त्याची थेरी असेल. हे जिथे दिसायले ऑर्गनायझेशन थेरी, हे पूर्ण 12वीची एसपी आहे. 12वीची एसपी ची पुस्तक वाचायची इंग्लिश मीडियम मधून किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह वाचून जायचे, दॅट्स इट. दुसरं तिसरं त्याच्यामध्ये काहीच नाहीये. ओके, जे इथे तुम्ही डिस्कस इथे बघितलं होतं फायनान्शियल मार्केट अँड इन्स्टिट्यूशन्स मध्ये, कारण आरबीआय बद्दल, सेबी बद्दल, म्युच्युअल फंड्स बद्दल 12वीच्या पुस्तकामध्ये, 12वीच्या सेबीच्या पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन, 12वीच्या एसपीच्या पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ऑलराईट, त्याच्यानंतर दॅट्स इट, एवढंच आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचे आरएम जे आहेत ते थिअरॉटिकल आहे. मला नोट्स मागा, मी देऊन टाकेन, जास्त वेळ लागणार नाही. ओके, एक्झाम डेट बद्दल आणखी काही तर स्पेशली अनाउन्समेंट आलेली नाहीये सध्या, फक्त फॉर्म्स वगैरे वेकन्सीज रिक्रूट झालेल्या आहेत, राईट. आणि लास्टची डेट इथं झालेली आहे. ओके, बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे, 12/6/2024 ला सकाळी 10 वाजून फॉर्म भरायला चालू होईल, 2/7/2024 ला रात्री संपून जाईल. एक्झामची डेट्स असतील ते इन फ्युचर मध्ये, तुम्ही जर फॉर्म भरलात तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येऊन जाईल, जे की मे बी पॉसिबिलिटीज आहेत. अराउंड सप्टेंबरच्या आसपास एक्झाम होऊ शकतात, सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास एक्झाम होऊ शकतात, कारण आता ऑगस्ट मध्ये तर सध्या महावितरण किंवा ऑल इंडिया लेवलला जर बघायला गेलं तर बँकिंगचे एक्झाम्स वगैरे होणार आहे, राईट. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. काही गोष्टी जर राहिल्या असतील तर कमेंटमध्ये विचारा, नक्की त्याच्याबद्दल आन्सर्स करेन. अँड डोंट फॉरगेट, महावितरणच्या बॅचवर आज ऑफर चालू आहे. फटाफट सॅटरडे, शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस ऑफर असेल. फटाफट ऑफर मध्ये कोर्स परचेस करायचंय. सिलेबस ऑलरेडी तिथे अपलोड झालेला आहे. कॉस्ट अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट, फायनान्शियल अकाउंट या इथून पुढच्या येणाऱ्या वीक मध्ये अपलोड होणार आहे, स्टार्ट होणार आहे, राईट. एक्झामला आणखी बऱ्यापैकी दिवसाचा टाइम आहे. महावितरणच्या एक्झामला नियर अबाउट इथून आणखी 45 to 50 डेजचा टाइम आहे.
आता 45 to 50 डेज मध्ये एक्झॅक्ट शेड्यूल कसं असेल काय नाही, पूर्ण त्याची ब्ल्यूप्रिंट रेडी आहे. त्याच्यानुसार आपल्याला संध्याकाळचे लाईव्ह सेशन्स आणि क्लासेस स्टार्ट करायचे आहेत. राईट, चला भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये.